नमस्कार मित्रांनो, आपण हे जग बघतो, अनुभवतो, लक्षात ठेवतो, तर हे सर्व होतं आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून. कारण की आपल्याला डोळ्यांना कलर दिसतात, शेप दिसतात, आकार दिसतात, तर त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी त्या लक्षात असतात. तर आज मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो जो तुम्हाला मे बी थोडा विचार करायला लावू शकतो, की जे लोक जन्मतः आंधळे असतात, ज्यांनी कधी कलर बघितलेला नसतो किंवा ज्यांना शेप काय असं ते माहीत नसतं, प्रकाश माहीत नसतो, तर ते लोक ह्या जगाला कसं लक्षात ठेवत असतील किंवा त्यांच्या डोक्यामध्ये ही प्रोसेस कशी होत असेल, असा प्रश्न कधी तुमच्या डोक्यात आलाय का? तर चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ की ही प्रोसेस कशी होत असेल आणि ते कशा प्रकारे ह्या गोष्टी लक्षात ठेवत असतील किंवा अनुभवत असतील. सर्वप्रथम आपण मेंदू कसा असतो हे समजून घेऊ. आपल्या मेंदूमध्ये व्हिज्युअल कॉर्टेक्स नावाचा एक भाग असतो, जो की आपण जे पण बघतो किंवा अनुभवतो त्याला प्रोसेस करण्याचं काम करतो. परंतु जे व्यक्ती जन्मतः आंधळे असते त्यांच्यासाठी हा व्हिज्युअल कॉर्टेक्स निष्क्रिय नसतो. संशोधन असं सांगतं की अशा लोकांमध्ये त्यांची बॉडी स्वतःला रिकॉन्फिगर करते त्या पार्टसाठी जे की दृष्टीला नाही तर त्यांचं स्पर्श, आवाज, वास या गोष्टीला प्रोसेस करते. ह्याच प्रोसेसला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी. या प्रोसेसमध्ये आपला मेंदू आपल्याच मेंदूच्या काही पार्टला वेगळे कामं करण्यासाठी शिकवतो किंवा कॉन्फिगर करतो. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती ब्रेल रीड करते तर त्या व्यक्तीच्या व्हिज्युअल कॉर्टेक्समध्ये एक ॲक्टिव्हिटी दिसते, जणू की ती काहीतरी पाहते किंवा काहीतरी तिला सेन्स होते. आता जी लोक अंधाळी नसतात त्यांना डोळ्याने जे दिसतं ते व्हिज्युअल कॉर्टेक्स त्यावर प्रोसेस करतं. पण अशा लोकांमध्ये जी लोक अंधाळी जे बोटाने काही सेन्स करतात तर त्यांचा जो सेन्स झालेला जो डेटा आहे तो व्हिज्युअल कॉर्टेक्समध्ये प्रोसेस होतो. आता जाणून घेऊ की अंधाळे लोक रंग कसे बघतात. आता रंग हा टॉपिक जरी आपल्या डोळ्यांवर अवलंबून असला तरी पण जे अंधाळे लोक आहेत त्यांच्यासाठी पण रंग हे असतात. फरक एवढाच आहे की त्यांच्यासाठी जे रंगाची डेफिनेशन असते ती भावनात्मक असते. जे आपण बघतो आपल्याला जे कलर दिसतात हे कलर त्यांना तसे डायरेक्टली त्यांच्या कधी दिसत नाही. त्यांच्यासाठी भावनात्मक रंगच असतात. जसं की लाल रंग म्हणजे उष्णता, ऊर्जा, जिथं त्यांना उत्साह जाणवतोय तर तो त्यांच्यासाठी कलर झाला ज्याला आपण लाल रंग म्हणू शकतो. जसं त्यांना कुठे थंडावा जाणवतोय, शांतता जाणवते, या समुद्राची भावना जाणवते तर तो त्यांच्यासाठी निळा रंग झाला. जसं की काही ठिकाणी निसर्गाचा गंध येतोय, पानांचं गार हवा येते, आवाज येतोय तर त्या केसमध्ये त्यांच्यासाठी जो झाला हिरवा रंग. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर आंधळ लोकांसाठी रंग आपल्यासारखे नसतात. त्यांच्यासाठी रंग ही एक भावनात्मक संकल्पनाच असते आणि त्याच्यातूनच हे जग ते बघतात, म्हणजे ॲक्च्युली बघत नाही, हे जग ते अनुभवतात. ह्या लोकांसाठी एखाद्या वस्तूचा आकार समजून घ्यायचा असेल तर यांच्यासाठी आवाज हा खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. या गोष्टीमुळे यांच्या कानाचं जो काम आहे ते डबल होऊन जातं. जसं की हा आवाज कुठून येतोय, त्या आवाजाची दिशा काय, किती अंतर आहे, त्या आवाजाची प्रतिक्रिया काय, याच्यावरून ते वस्तूपासून त्यांचं किती अंतर आहे आणि ती वस्तू कशा आकाराची असू शकते असं एक व्हिज्युअलाइज्ड मॅप म्हणू शकतो आपण, जे त्यांच्या ब्रेनमध्ये क्रिएट होतो. आणि ह्याच टॉपिकला इकोलोकेशन असं म्हणतात, जे वटवाघळ किंवा डॉल्फिन्स यूज करतात. तर अनेक जन्मतः आंधळे असलेले व्यक्ती आपल्या स्वतःच्याच आवाजाची प्रतिक्रिया ऐकतात आणि त्याच्यावरून त्याची दिशा, अंतर काय ते ओळखतात. तर ह्या केसमध्ये त्यांच्या व्हिज्युअल कॉर्टेक्समध्ये एक स्पेशल इमेज क्रिएट होते आणि त्याच्यावरूनच ते हे जग बघतात. तर आपण असं म्हणू शकतो की ते हे कानाने हे पूर्ण जग बघू शकतात. तर ह्या व्यक्तींसाठी स्पर्श, वास आणि तापमान ह्या महत्त्वाच्या गोष्टी ठरतात. कोणती गोष्ट सेन्स करण्यासाठी आपल्या बोटांच्या स्पर्शाने ते कोणत्या वस्तूचा आकार समजू शकतं किंवा एखाद्या ठिकाणचं तापमान जे आहे त्याच्यावरनं पण ते सेन्स करू शकतं की आजूबाजूला काय असेल. तर ह्या 3 गोष्टी व्हिज्युअलाइज करण्यासाठी त्यांना इम्पॉर्टंट असतं. पुढचा प्रश्न असा आहे की हे लोक लिहू शकता, वाचू शकता का? तर हो, हे लोक लिहू शकता, वाचू शकता. ब्रेल लिपीच्या मदतीने हे लोक वाचू शकता किंवा आता जे नवीन टेक्नॉलॉजीज आल्या आहेत, असे ॲप आले त्याच्या थ्रू ते लिहू पण शकतात की काही इन्स्ट्रक्शन देऊन ते लिहिले जातील. आणि बरेच लोक यामुळे मेल सेंड करणे, प्रोग्रामिंग करणे अशा बऱ्याचशा गोष्टी करतायत आजकालच्या जगामध्ये. तर त्यामुळे यांच्यासाठी हे थोडं सोपं झालं आहे. आणि आजकाल जे AIचं जे युग चाललं आहे तर याच्यामध्ये त्यांना तर अजूनच मदत होते. जसे की असे बरेचसे ॲप आलेत मार्केटमध्ये की जे त्यांना पूर्णपणे इन्फॉर्मेशन देतात की त्यांच्या आजूबाजूला काय आहे, पूर्ण व्हिज्युअलाइज करून सांगतात की किंवा पुढचं किती अंतरावर काय वस्तू ठेवलेली किंवा किती डिस्टन्सवर काय आहे किंवा समोरच्या वस्तूचा आकार कसा आहे, ह्या सर्व गोष्टी त्यांना AIच्या माध्यमातून किंवा ॲप्सद्वारे बघायला मिळतात. किंवा एखादी गोष्ट त्यांना मेसेज सेंड करायचा आहे तर व्हॉइस ओव्हरने ते बोलून एखाद्याला मेसेज पण सेंड करू शकतात. तर हे लोक जे आहेत हे जग बघतात. फरक एवढाच आहे, आपण डोळ्यांनी जग बघतो आणि ते भावनातून हे जग बघतात. स्पर्श ह्या गोष्टींमधनं ते या जगाची प्रतिकृती तयार करतात आणि त्याच्यावरूनच ह्या जगाला अनुभवतात. तर दृष्टी म्हणजे ओन्ली पाहणं असं नसतं. दृष्टी म्हणजे एक अनुभव असतो जो की आपण डोळ्यांनी घेतो आणि ते ज्यांना दृष्टी नाही ते लोक
स्वतः हात लावून स्पर्श करून किंवा आवाजाच्या प्रतिक्रियेतून त्याचा अनुभव घेता. तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला भेटलं असेल, काही नवीन माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी पुन्हा ट्राय करेल तुमच्यासाठी नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन व्हिडिओ घेऊन येण्याचा. तोपर्यंत बाय बाय.